रन्ध्राणवेनोरधरसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत् गोपकेति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास जन्म जन्म मुहे दीजियो श्री वृंदावन को बास भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपू एक इनके पद वंदन किए नासत विघ्न अनेक परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवंचित कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा प्रभू दत्तात्रेयाच्या सानिध्यामध्ये श्री नवनाथ भक्तिकथेचं या ठिकाणी आयोजन आणि तुम्हा संत मायबापांचा आशीर्वाद या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी श्री नवनाथ भक्तिकथेचं रसस्वादन आपण समस्त अहिल्यानगरवासी या ठिकाणी करत आहेत। खरं तर या भव्य आणि दिव्य अशा सुस्वरूपाच्या श्री नवनाथ भक्तिकथेचं मुख्य मार्गदर्शक जे आहेत ते परमादरणीय रामजी महाराज पठाडे आणि कार्यक्रमाला नजर लागेल अशी माझ्या समेत आलेली गुणीजन मंडळी आणि आम्हाला ज्यांनी आमंत्रित केलं ते समस्त अहिल्यानगरवासी असतील, तोडणमल दादा असतील, वाघ सर असतील, पाटील दादा असतील। खरं तर आज मला तो मोह आवरत नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्याचा, कारण कथेमध्ये त्यांचं वर्णन माझ्याकडनं होणार नाही। कारण एकदा कथेमध्ये माणूस शिरला ना की परत बाहेर निघणं फार कठीण असतं। कारण पहिल्या दिवसापासून बघतोय वाघ भाऊंचं आजारी असताना देखील एवढं सगळं करणं आमच्या वहिनी साहेब असतील। म्हणून मी आज एक विनंती करेल, हा खेळ नव्हे एकल्याचा या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी फुल ना फुलाची पकडी म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करायचं। तत्पश्चात श्री नवनाथ भक्तिकथेला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांनी मस्त हातवरती करायचे आणि भगवान श्री दत्तात्रेयाच्या नामचिंतनामध्ये आणि
प्रभू श्री नवनाथांच्या नामगजरामध्ये सर्वांनी हात वरती करून अगदी अंतकरणाला प्रफुल्लित करून भगवान दत्तात्रयाचं प्रभू नवनाथाचं स्मरण या ठिकाणी आपल्याला करायचंय। नवनाथ बाबाजी आवो आवो, नवनाथ बाबाजी आवो आवो, नवनाथ बाबाजी आवो आवो, नवनाथ बाबाजी। सबसे प्यारे गहिनीनाथ बाबा सबसे निराले, गोरखनाथ बाबा सबसे प्यारे गहिनीनाथ बाबा सबसे निराले, भरतरीनाथ मेरे सबसे प्यारे, देवनाथ बाबा सबसे आवो 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 आवो, नवनाथ बाबा आवो आवो, नवनाथ बाबा जी आवो आवो, नवनाथ बाबा जी। प्यार से करो बाबा का भजन, प्यार से करो बाबा का भजन, मगन हो जाओ कर लो तन मन, मगन हो जाओ कर लो तन मन, आओ आओ नवनाथ बाबा जी आओ आओ, नवनाथ बाबा जी आओ आओ, नवनाथ बाबा जी आओ आओ।
बोलिए नवनाथ भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। आज आपल्या श्री नवनाथ भक्ती कथेचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाच्या कथेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण प्रथम दिवशी श्री नवनाथ भक्ती कथेचं या ठिकाणी महती पाहिली। त्यानंतर शाबरी मंत्राचा साधकाच्या जीवनातील महत्त्व पाहिलं। ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये संकट आहेत त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये शाबरी मंत्राच्या साह्याने काय काय उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करता येईल या अनुषंगाने आपण त्यामध्ये बघितलंय। द्वितीय दिवसाच्या कथेमध्ये आपण श्री प्रभू मच्छिंद्रनाथाच्या अवताराची कथा त्या ठिकाणी आपण पाहिली। त्यानंतर प्रभू मच्छिंद्रनाथाच्या योग सामर्थ्य त्या ठिकाणी आपण बघितलं। त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथजी आणि रामदूत हनुमंतरायाचं त्या ठिकाणी आपण चरित्रार्थ बघितलं। त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज भैरवजी मातृका आणि हिंगळा देवीच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी कथेमध्ये बघितलं। मच्छिंद्रनाथजी महाराज आणि भूतपती यांच्यातील युद्ध आपण त्या ठिकाणी बघितलं। मच्छिंद्रनाथ महाराज कालिंका देवीचा प्रसंग आपण झाकीच्या संदर्भात झाकीच्या माध्यमातून या ठिकाणी बघितला। भगवान शिवाने कालीला त्या कालिका आश्राचा काय आहे, कालिका आश्रम मच्छिंद्रनाथांना कशा पद्धतीने प्राप्त झाले त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी बघितलं। कालिंका देवीचं युद्ध आणि मच्छिंद्रनाथाचं युद्ध आपण त्या ठिकाणी बघितलं। मच्छिंद्रनाथ महाराज वीरभद्र आणि वज्रेश्वरीचं देखील त्या ठिकाणी आपण बघितलं। मच्छिंद्रनाथजी महाराज पशुपतीनाथ व श्री रामचंद्र प्रभूंचं दर्शन त्या ठिकाणी आपण बघितलं। त्याच्यानंतर गोरक्षनाथाची गुरुभक्ती त्या ठिकाणी आपण बघितलं। वड्याच्या डोळा काढून दिला होता गुरुभक्त गोरक्षनाथ महाराज, त्या ठिकाणी आपण तोही प्रसंग पाहिला। त्या ठिकाणी नंतरच्या प्रसंगामध्ये आपण गहिनीनाथ महाराजांचा जन्म देखील त्या ठिकाणी पाहिला। त्या ठिकाणी बैलगाडी, एक बैल आणि तो गाडी चालवणारा माणूस त्या ठिकाणी ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज ते घडवताना आपण त्या ठिकाणी गहिनीनाथ महाराजांचा जन्म पाहिला। श्रियांचं राज्य जालिंदरनाथांचा जन्म त्या ठिकाणी पाहिला। कानिपनाथ महाराजांचा जन्म देखील पाहिला। गोपीचंद्र राजांचं कुकर्म म्हणजेच जालिंदर राजाला त्या विहिरीमध्ये ढकलून देण्याचं कार्य कालच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं। गोरक्षनाथ महाराज जालिंदरनाथ महाराज यांची भेट देखील आपण पाहिली। नंतर जालिंदरनाथ विहिरीच्या बाहेर काढून गोपीचंदांना चिरंजीवी त्या ठिकाणी केलं आणि आजच्या कथेमध्ये भगवान श्री गोरक्षनाथ महाराज श्री राम प्रभू आणि मारुती रायाचं आपण या ठिकाणी मिलन या ठिकाणी बघणार आहोत। त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज फिरत फिरत मजल दर मजल करत त्या ठिकाणी श्रीराज्याकडे निघाले होते। श्रीराज्याकडे निघाले असताना त्या ठिकाणी त्यांना कलिंगा नावाची नर्तकी इतर नर्तिकांसह त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या समवेत त्या साईडने निघाली। त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी त्या नर्तकींना आणि त्या कलिंगा नावाची जी नर्तकी होती त्यांच्यासोबत संवाद साधतायत। त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज त्यांच्याशी संवाद करत असताना असं म्हणतायत की मी या ठिकाणी सुंदर असं गायन वादन उत्तम प्रकारे त्या ठिकाणी करतो, तुमचा साथीदार म्हणून तुमच्या समवेत त्या ठिकाणी येऊ का?
तेव्हा त्या नर्तकींचा त्यांच्या परीक्षा त्या ठिकाणी घेतली. त्या परीक्षेत त्या ठिकाणी पास झाल्या. त्यांना बरोबर न्यायचे ठरले, पण ते पुरुष असल्यामुळे नेता येणार नव्हते. म्हणून त्यांना पुरवडा असे नाव देऊन स्त्री वेश परिधान करून त्या ठिकाणाहून त्यांच्या समवेत त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज निघाले. श्री राज्यात पुरुष आल्यास तो मरत असे ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. बघा, हनुमानापेक्षा माझे योगबळ जास्त आहे. मी संन्याशी आहे, मला पैसे नको, फक्त त्या ठिकाणी 2 वेळेचं भोजन मला त्या ठिकाणी हवंय. गोरक्षनाथांनी सीमेवर आपल्याजवळील मोह अस्त्र, वज्रास्त्र अशा अनेक अस्त्रांचा प्रयोग करून ठेवला आणि ते सर्वजण त्या ठिकाणी चित्रपट्टण या गावी पोहोचले आणि तिथेच राहिले. रात्री मारुतीराय महाराज, हनुमंतराया त्या ठिकाणी त्या सीमेवरील वज्रास्त्र त्यांच्या अंगावर कोसळलं. तो पडला आणि स्पर्शामुळे त्या भूमीला त्या ठिकाणी चिटकला गेला आणि चिटकल्याच्या नंतर मोहास्त्राचा परिणाम त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी जाणवला. त्या ठिकाणी आपलं कार्य त्या ठिकाणी ते मोहास्त्र पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपलं कार्य त्या ठिकाणी ते विसरून गेले. रामाने इंद्रास्त्राने वज्र, विष्णू भगवंताच्या अस्त्राने मोहनास्त्र व गरुडाच्या अस्त्राने नागास्त्राचा बिमोड त्या ठिकाणी केला. विभक्त शास्त्राने भूमीपासून मारुतीची सुटका केली. हरिनारायण त्या ठिकाणी गोरक्ष रूपात पण श्री वेशात या राज्यात आला आहे हे रामाला अंतर्ज्ञानाने त्या ठिकाणी जाणलं. आणि अंतर्ज्ञानाने जाणल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र प्रभूने त्या ठिकाणी हनुमंतरायाला सांगितलं. तेव्हा मारुतीरायांनी रामास त्या ठिकाणी विनंती केली, हे प्रभू, मच्छिंद्रनाथांना हा गोरक्षनाथ घेऊन जाईल, तरी आपण त्याला त्या ठिकाणी थांबवावे. प्रभू श्री रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी मारुतीने ब्राह्मणाचे रूप त्या ठिकाणी धारण केलं. ते गोरक्षनाथांकडे आले. तेथे गोरक्ष मच्छिंद्रनाथांच्या स्मरणात मग्न झालेले त्या ठिकाणी त्यांना दिसले. श्रीरामांनी त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. तेव्हा गोरक्ष म्हणाले, अहो महाराज, मी संन्याशी आहे, तुम्ही एवढी स्तुती कशासाठी करतायत माझी? तेव्हा गोरक्षनाथ महाराज म्हणतात, मी तुमचं कार्य त्या ठिकाणी जाणतो आणि श्री रामचंद्र प्रभूजी असं म्हणतात की मी याचक आहे, मी तुमच्याकडे आलोय. आपणाकडे याचना करण्यासाठी आपल्याकडे आलोय. आपलं कार्य खूप मोठं आहे, पण आपण ते करावे तसे वचन द्या. गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर ते तर श्री राज्य, येथे पुरुष आले की मरतात, पण हे ब्राह्मण निर्भयपणे का या ठिकाणी वावरतात? हे कसे? ते त्रिदेवांपैकीच कोणीतरी असतील असं त्यांच्या अंतःकरणात भाव जागृत झाला. त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज म्हणतात की हे श्री राज्य आहे, येथे पुरुष आला तर जगू शकत नाही. तुम्ही येथे आलात तेव्हा तुम्ही त्रिदेवांपैकी कोणीतरी एकच असणार. मी संन्याशी आपणास काय वचन देणार असे म्हणत त्यांनी मनोभावे त्यांना नमस्कार त्या ठिकाणी केला. प्रभू श्री रामचंद्र प्रभू मारुती यांनी आपले खरे रूप त्या ठिकाणी प्रगट केले. ते नाथ महाराजांना म्हणाले, मैनाकिनीने मारुतीकडून मच्छिंद्रनाथाला मागून घेतले, पण तू तेथे येऊन त्याला काय करणार? त्या ठिकाणी तू काय करशील असा त्या ठिकाणी सुसंवाद त्या ठिकाणी झाला. परत त्या ठिकाणी हनुमंतरायाला असं वाटलं की मच्छिंद्रनाथ हे श्रेष्ठ महात्म्य असून ते संसारात गुंतून राहिले आहेत, त्यांना जगाचा उद्धार करायचा आहे, मी त्यांना घेऊनच जाणार. परंतु या ठिकाणी मारुती महाराजांना खूप राग येतो. पण रामांनी सांगितलेलं की भांडण करू नये, तेव्हा गोरक्षांनी मारुतीला अस्त्रांनी बांधून टाकलं. परंतु त्याला मुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष श्रीरामांना यावे लागले. याबद्दल मारुतींनी श्रीरामाची क्षमा त्या ठिकाणी मागितली. प्रस्तुत अध्यायामध्ये असं सांगितलं जातं की या अध्यायाच्या अनुषंगाने या अध्यायाचं पठण मनन चिंतन जर आपण या ठिकाणी केलं
तर या अध्यायामध्ये जो मनुष्य या अध्यायाचं पठण करतो ना, तर या अध्यायाच्या पठणाने त्या व्यक्तीला, त्या साधकाला त्या ठिकाणी योग सामर्थ्य निर्माण होतं. आणि म्हणून या 19व्या अध्यायाचं कोणीही मनन पठण केलं तरी त्या ठिकाणी त्यांना योग मार्ग त्या ठिकाणी खुला होतो. सगळ्यांनी हातवर करायचे आणि भजन करायचंय. सियावर रामचंद्र की जय 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 राजा राम राम जय सीताराम राम राम जय राजा राम राम जय सीताराम. सिया रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो नवनाथ महाराज की. या ठिकाणी हनुमंतराया प्रभू श्री रामचंद्र प्रभूचे एक निस्सीम भक्त, या नवविधा भक्तींपैकी जी श्रेष्ठ भक्ती आहे, जी सगळ्यात महत्त्वाची भक्ती आहे. खरं तर पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की भक्तीचे त्या ठिकाणी 9 प्रकार पडतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्य आत्मनिवेदनम. प्रभू श्री रामचंद्राचे जे दास आहेत ते हनुमंतराय महाराज. एक दिवशीचा प्रसंग आहे बघा. श्री हनुमंतराय महाराज द्वारका या ठिकाणी जात आहेत. कारण भक्तीमध्ये प्रगल्भ ज्ञान कोणाचं होतं तर ते हनुमंतरायजी महाराज. प्रभू श्री रामचंद्र प्रभूंनी ज्या ज्या वेळेला त्यांना विनंती आज्ञा केली त्या त्या वेळेला हनुमंतराय महाराज
श्री गुरु आज्ञा म्हणून, सद्गुरुनाथांची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी बघा सद्गुरु कार्यामध्ये सदैव संलग्न राहतात. एके दिवशीचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये आहेत आणि द्वारकेमध्ये त्या ठिकाणी राधाराणी, रुक्मिणी आई साहेब, भगवान परमात्म्याच्या संपूर्ण राण्या त्या ठिकाणी त्या राजमहलामध्ये, त्या द्वारकेमध्ये सगळी महाराण्या असतील, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल, त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने राहतात. परंतु त्या ठिकाणी राधाराणीच्या अंतःकरणामध्ये थोडासा भाव उत्पन्न झाला की मी सर्वश्रेष्ठ भक्त आहे, मी कृष्ण भक्त आहे, माझं सामर्थ्य काय आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही भक्ती ज्या ज्या वेळेला करता ना त्या त्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी अहंकार जर उत्पन्न झाला ना की भगवान परमात्मा तुमची त्या ठिकाणी परीक्षा घेण्याचं काम करत असतं. बघा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या सख्याला, आपल्या दासाला म्हणजेच हनुमंतरायाला त्या ठिकाणी मनोमन आज्ञा केली आणि द्वारकेला येण्याची त्या ठिकाणी विनंती केली. हनुमंतरायाने जय श्रीराम म्हणताच द्वारका नगरीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि द्वारका नगरीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी राधाराणीच्या हाताने मिष्टान्न बनवणं सुरू होतं. त्या ठिकाणी लाडू बनवणं चालू होते आणि लाडूच्या भंडारामध्ये त्या ठिकाणी राधाराणी लाडू बनवत होत्या. परंतु हनुमंतरायाला असं वाटलं की आपण या ठिकाणी सूक्ष्म रूप धारण करून या महाद्वारामध्ये प्रवेश करावा. हनुमंतरायाने छोटंसं बालस्वरूप त्या ठिकाणी एकदम सूक्ष्म स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं आणि महाद्वाराच्या त्या भेगेतून आतमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याच्या नंतर आतमध्ये ज्यावेळेला हनुमंतराय महाराज येतात तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या मिष्टान्नाचा, त्या लाडूचा सुस्वाद, सुवास त्या ठिकाणी त्यांच्या नाकाला येतो आणि त्या ठिकाणी ते त्या मिष्टान्न भंडारामध्ये त्या ठिकाणी जातात. आणि शेवटी राधाराणीने बनवलेले ते लाडू होते, ते किती स्वादिष्ट असतील याचा आपण विचार जरी केला ना तरी सहज तोंडाला पाणी. त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या डोक्यामध्ये असा विचार आला की आता आपण हे मिष्टान्न खाल्ले पाहिजे. तो मोह त्या ठिकाणी आवरला नाही. त्या ठिकाणी ते संपूर्ण मिष्टान्न असणारे लाडू त्या ठिकाणी संपूर्ण खाऊन घेतले. परंतु लाडू खाल्ल्याच्या नंतर हनुमंतरायाला काही झोप सुधरणा. तसं आम्हाला दुपारी झालं. वाघभाऊंच्या घरी मस्त शेवभाजी भाकरी केलेल्या होत्या. खाल्ल्याच्या नंतर मस्त तुस्त आम्ही झोप घेतली. कथेचा टाइम झाला तरी झोप काही सुधारणा. तसं त्या ठिकाणी हनुमंतरायाला झोप लागली. परंतु हनुमंतरायाने त्या ठिकाणी सूक्ष्म रूप धारण केलं. इतकं सूक्ष्म रूप की जेवढं ताट राहतं ना ताटाच्या कोपऱ्यावरती ते झोपले बघा. आणि बाहेर संपूर्ण द्वारकावासी त्या ठिकाणी पंगत धरून बसलेले आहेत. आणि त्या द्वारकावासियांसाठी संपूर्ण दवंडी पेटवलेली होती की आपल्या सगळ्यांसाठी राधाराणीने या ठिकाणी लाडू बनवलेत बघा. परंतु आतमध्ये हनुमंतरायाने ते संपूर्ण लाडू त्या ठिकाणी खाऊन टाकले होते. आणि बलराम दादाला आज्ञा केली भगवान श्री कृष्ण परमात्मा ने, दाऊ भैया आप भंडार में जाइए और जो लड्डू रखे हैं ना वो कृपया बाहर लेके आइए. त्या ठिकाणी मिष्टान्न द्वाराचं
त्या ठिकाणी हनुमंतरायाने उघडलं आणि उघडल्याच्या नंतर आतमध्ये बघतो तर काय, एकही लाडू त्या ठिकाणी त्या मिष्टान्न गृहामध्ये नव्हता. सगळीकडे चर्चा पसरली की या ठिकाणी मिष्टान्न कोणी खाल्ले, परंतु भगवान श्रीकृष्णाला हे सगळी गोष्ट ज्ञात होती. आणि त्या ठिकाणी दाऊ भैयाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर सैरा वैरा त्या ठिकाणी तो फिरू लागला. ही बातमी राधाराणीला कळते. राधाराणी पण विचार करायला लागते की या ठिकाणी मी खूप सारे लाडू बनवले होते, परंतु लाडू कुठे गेले. ही बातमी बघता बघता हनुमंतरायाच्या कानावरती पडते आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने मनोमन विचार केला की माझा भक्त, माझा दास, माझा हनुमान, माझा मारुती या ठिकाणी आला असावा. आणि त्या हनुमंतरायाचा शोध सुरू होतो आणि सगळे कृष्णाला दोष त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करतात की कृष्णा, तुझाच भक्त या ठिकाणी येणार होता, तुझ्याच भक्ताने हो ना होय कांड केला असावं. परंतु संपूर्ण सैनिक त्या ठिकाणी हनुमंतरायाचा शोधाशोध करतायत, परंतु त्या ठिकाणी हनुमंतराय महाराज काय भेटत नाही. मग नंतर त्या ठिकाणी राधाराणी त्या ठिकाणी येते आणि राधाराणीला बघितल्याच्या नंतर हनुमंतरायाला तो मोह काय त्या ठिकाणी आवरत नाही बघा. आणि ती राधाराणी ज्यावेळेस हनुमंतरायाच्या समोर येते त्या ठिकाणी हनुमंतरायजी महाराज समोर येतात आणि समोर आल्याच्या नंतर हनुमंतरायाला त्या ठिकाणी राजवाड्यात आणलं जातं. त्या ठिकाणी ओळख पटवून दिली जाते की मी हनुमंत आहे असं तसं. परंतु त्या ठिकाणी राधाराणी आणि हनुमंतरायामध्ये वादविवाद सुरू होतो. हनुमंतराय म्हणतात की सर्वश्रेष्ठ भक्त मीच आहे, राधाराणी म्हणते की मी सर्वश्रेष्ठ भक्त आहे. दोघांमध्ये त्या ठिकाणी वाद होतो आणि वाद झाल्याच्या नंतर श्री राधाराणी असं म्हणते, तुमच्यामध्ये जर खरंच सामर्थ्य असेल तर तुम्ही काय करा, तुमचं सामर्थ्य दाखवा. हनुमंतराय महाराजांनी भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं नाव घ्यावं आणि नाव घेतल्याच्या नंतर 11 विकराळ असं मोठं स्वरूप धारण त्या ठिकाणी करावं. परंतु हनुमंतरायाने तर फक्त जय श्रीराम नाम घेतलं आणि त्या ठिकाणी मोठे झाले. परंतु राधाराणी म्हणाली त्या ठिकाणी की मी देखील भक्तीमध्ये प्रावीण्य आहे. मनोमन फक्त बासरीची इच्छा निर्माण केली आणि त्या ठिकाणी राधाराणीच्या अंतःकरणातून बासरीचा स्वर त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि हनुमंतराय महाराज त्या ठिकाणी राधाराणीला नमस्कार करतात आणि राधाराणीला म्हणतात की सर्वश्रेष्ठ भक्त तुम्हीच आहात. आणि राधाराणी म्हणतात की सर्वश्रेष्ठ भक्त तुम्हीच आहात. त्या ठिकाणी दोघांचा संवाद होतो. परंतु ही बातमी जाते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी दोघांच्याही बाजूने बोलत नाही बघा. कारण शेवटी भगवंत आहे आणि दोन्ही भक्त आहे. भाविकाचा धर्म, भक्त भाविकाचा धर्म, धर्म, भक्त भाविकाचा धर्म.
भाविकाचा धर्म आम्हा कळले तेथे वर्म. त्या ठिकाणी भगवंताला असं वाटलं, कृष्णाला असं वाटलं की हे दोघंही माझेच भक्त आहे, कोणाच्या बाजूने बोलू. परंतु हनुमंतरायाने त्या ठिकाणी माघार घेतली आणि राधाराणीला म्हणतात की आपणच सर्वश्रेष्ठ भक्त आहात. राधाराणी म्हणते की नाही हनुमंतराय, आपणच सर्वश्रेष्ठ भक्त आहात. परंतु त्या ठिकाणी हनुमंतराया राधाराणीला नमस्कार करतात आणि सांगतात, आई साहेब, ज्या वेळेस तुम्ही लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये होतात ना, त्यावेळेस तुम्ही मला वरदान दिलं होतं, अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. अष्टसिद्धी त्या ठिकाणी हनुमंतराय महाराजाला कोणी दिली असेल तर ती जानकी मातेने त्या ठिकाणी दिली बघ. आणि त्याच योग सामर्थ्याने, त्याच बळावरते मी आज हे संपूर्ण तुमच्या समोर कार्य करू शकतोय. कारण हे जर ज्ञान मला कुणाकडून प्राप्त असेल ना आई साहेब, तर हे आपल्याकडून प्राप्त आहे. कारण त्या ठिकाणी राधाराणीचा अहंकार त्या ठिकाणी निघून जातो. म्हणजे साधकाने साधकाच्या जीवनामध्ये, नवे नवे भक्ताने भक्ताच्या जीवनामध्ये जर अहंकार असेल ना मायबाप, तर अहंकार माणसाला कधी खाली पाडेल हे कधीही सांगता येत नाही. म्हणून ज्याच्या अंगी नम्रता आहे ना, त्याने भगवंताला आपल्या अंतकरणात धारण केलंय. बघा, असं म्हणतात ना, नम्र झाला भूता तेने कोंडीला अनंता. अनंत स्वरूप असणारा, व्यापक स्वरूपाचा असणारा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये स्थित होतो. फक्त आपल्या अंगी नम्रता असावी. नाहीतर आजकाल आपलं काय झालंय माहितीये का, कोणी आम्हाला आरे केलं की आमची कार्य म्हणण्याची क्षमता असते. त्या ठिकाणी सगळ्या बाजू समजून घेतल्या पाहिजे. कोणीतरी आपल्यावरती चिडचिड करतंय, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतंय, याचा अर्थ तो चुकीचा आहे असं नाही. याचा अर्थ सांगू का तुम्हाला, की तो त्याच्या ठिकाणी बरोबर आहे, तो त्याच्या कर्मानिशी त्या ठिकाणी वागतोय बघा. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नम्रतेने वागायला पाहिजे. पुढे सर्वश्रेष्ठ गुरुभक्त असणारे गोरक्षनाथ महाराज आणि गोरक्षनाथ माऊलींचे सद्गुरुनाथ मच्छिंद्रनाथ महाराजांची भेट होते. मच्छिंद्रनाथांचे जे शिष्य गोरक्षनाथ त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी ते मच्छिंद्रनाथांना घेऊन जाणार. तू त्यांच्यापासून दूर राहून त्यांना त्या ठिकाणी परावृत्त कर, असे हनुमानाने मैनाकिनींना भेट घेऊन त्या ठिकाणी हनुमंतराय महाराजांनी मैनाकिनी राणीला त्या ठिकाणी सांगितलं, मच्छिंद्रांनी तुझ्यासमोर प्रपंच केला आणि पुत्र प्राप्तीही झाली. मच्छिंद्रनाथ आता इथे राहतील असे मला या ठिकाणी वाटत नाही, असं त्या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर मैनाकिनी त्या ठिकाणी घाबरते. मैनाकिनीने पूर्वी सिंहल द्वीपामध्ये पद्मिनी या नावाने जन्म घेतलेला होता. गमनगामी उपरिचर वसुला पाहून ती एकदा हसली, म्हणून उपरिचर वसूने तिला शाप दिला, तू श्री राज्यामध्ये राहशील, त्या ठिकाणी तुला पुरुष दिसणार नाही. आणि त्या ठिकाणी तिने त्या ठिकाणी शाप मागितला. तेव्हा तो म्हणाला, तिथे किलोलना नावाची राणी आहे, तिच्यानंतर तू राणी होशील, मच्छिंद्रनाथांशी तुझा विवाह होईल. तुझ्या मनात माझ्याविषयी आसक्ती आहे, म्हणून मच्छिंद्रनाथ हा माझाच तेजापासून जन्म पावेल आणि मीननाथ नावाचा मुलगा म्हणून मीच जन्माला येईल. त्यानंतर तू स्वस्थानी परतशील. या शापाप्रमाणे स्वतःचा विसर पडून पद्मिनी भटकत श्रीराज्यात गेली आणि तेथील राणी किलोलतेनंतर एका हत्तीने राणी म्हणून तिच्या गळ्यात माळ घातली. नंतर मच्छिंद्रनाथांनी तिचा संसार झाला. मीननाथ नावाचा पुत्रही झाला. आता शापातून मुक्त होण्याची वेळ आली होती. गोरक्षनाथ आणि कलिंगा
यांच्याबरोबर अनेक लोक शिंगमुरुड नावाच्या गावात आले. गोरक्षनाथ महाराज कलिंगेला म्हणाले, मी मृदंग वाजवण्याचे काम करीन. कलिंगा म्हणाली, आपण श्रीरूप धारण केले तरच आपण आमच्याबरोबर येऊ शकता. राणीच्या समोर नृत्याचा कार्यक्रम आहे म्हणून गोरक्षांनी मंत्र सामर्थ्याने श्रीरूप त्या ठिकाणी धारण केले. त्या ठिकाणी राणी समोर त्या ठिकाणी नृत्यास सुरुवात केली. प्रभू सिंहासनावर मच्छिंद्रनाथ बसले होते. शेजारी मैनाकिनी राणी त्या ठिकाणी बसली. मध्ये मीननाथ बसला होता. वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलं होतं. प्रभू गोरक्षांनी मृदंगावरती थाप टाकली. त्यावेळी त्या ठिकाणी नृत्य चालू आहे. पद्धतीने त्या ठिकाणी नृत्यांगना नाचतायत. मृदंगामधून चलो मच्छिंदर गोर काय आहे असा सुध्वनी त्या ठिकाणी निघतोय. असा सुध्वनी त्या ठिकाणी त्या मृदंगामधून येऊ लागला. तो आवाज ऐकून अतिशय रंगलं होतं. गोरक्षनाथ महाराज आपणास या ठिकाणी न्यायला आले असल्याने मच्छिंद्रनाथांनी ओळखले. ते घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर राणीला काय झाले म्हणून विचारले. मृदंगातून गोरख आहे असे बोल निघत आहे.
असे सांगितले. खरोखर गोरख आला तर, या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज जर आले तर, आणि त्या ठिकाणी राणीला डोळ्यातून पाणी यायला लागलं की आपल्यापासून मच्छिंद्रनाथांना गोरख घेऊन जाईल. या भीतीपोटी राणी त्या मृदंग वाजवणाऱ्या तरुणाला त्या ठिकाणी विचारते की तू मुद्दाम या मृदंगातून, या मुरुजामधून मुद्दाम असे बोल काढतोय. ती म्हणाली, मी फक्त मृदंग वाजविते, आपण इतर वाद्य वाजवून पाहावीत. तिने इतर वाद्य वाजवण्यास सुरुवात केली तर त्यातूनही तेच बोल त्या ठिकाणी निघायला लागले. बघा, राणीला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. तिने मृदंग वाजवणे तरुणीला त्या ठिकाणी विचारलं की तू मुद्दामून या ठिकाणी बोल काढतोय, कारण तू जर असे बोल काढले ना तर मला खूप भीती वाटते. त्या ठिकाणी त्या राणीला त्या ठिकाणी राग येतो आणि राग आल्याच्या नंतर ती राणी त्या ठिकाणी विचारते, खरं सांग काय आहे तर, नाहीतर मी तुला शाप देईल. त्या ठिकाणी नृत्य थांबलं जातं. नृत्य थांबल्याच्या नंतर मृदंग वाजवणारा जो तरुण आहे, ती तरुणी आहे, त्या ठिकाणी म्हणते, मीच गोरक्षनाथ आहे. मी मच्छिंद्रनाथाचा शिष्य आहे, त्यांना नेण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुझे मूळचे रूप त्या तू या मच्छिंद्र गोरख आया, मच्छिंद्र गोरख आया, चित मच्छिंद्र गोरख आया, मच्छिंद्र गोरख आया, जाग मच्छिंद्र गोरख आया, हे जाग मच्छिंद्र गोरख आया, ये जाग मच्छिंद्र गोरख आया, जाग मच्छिंद्र गोरख आया, चित मच्छिंद्र गोरख आया, चल मच्छिंद्र गोरख आया, चल मच्छिंद्र गोरख आया. हर गुरु के तुमने खाने का साहस किसमें नहीं था, हर गुरु के तुमने खाने का साहस किसमें नहीं था. हर गुरु के तुमने खाने का साहस किसने नहीं था, गुरु के तुमने खाने का साहस किसने नहीं था. लेकिन वो चला, लेकिन वो चला, लेकिन वह चला, लेकिन वह चला, लेकिन वह चला सहन कर पाया. जाग मच्छिंद्र गोरख आया, जाग मच्छिंद्र गोरख आया, हर चेत मच्छिंद्र गोरख आया, हर चल मच्छिंद्र गोरख आया, हर चल मच्छिंद्र गोरख आया, चल मच्छिंद्र गोरख आया, अरे जाग मच्छिंद्र गोरख आया, ये जाग मच्छिंद्र गोरख, ये चल मच्छिंद्र गोरख आया, ये जाग मच्छिंद्र गोरख आया, ये चल मच्छिंद्र गोरख आया, गोरख आया. मच्छिंद्रनाथ भगवान की जय, गोरक्षनाथ महाराज की जय.
या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज मूळ स्वरूपामध्ये येत आहेत. समोर आपल्या सद्गुरूंना पाहून, आपल्या सदशिष्याला पाहून दोघांना एकमेकांना आलिंगन त्या ठिकाणी दिलंय. आणि आलिंगन दिल्याच्या नंतर गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी घडलेला सर्व वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. प्रभू गोरक्षनाथांनी आपल्या सदशिष्याला म्हणजेच गोरक्षनाथाला त्या ठिकाणी मांडीवरती घेतलं आणि गोरक्षनाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी श्रीराज्यातून त्या ठिकाणी परत आणलं. परंतु त्या ठिकाणी मैनाकिनी राणीने गोरक्षनाथ महाराजांना अनेक प्रकारे लळा लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं, प्रयत्न केला. गोरक्षनाथ महाराजांवरती त्या ठिकाणी मातेप्रमाणे त्या ठिकाणी ते प्रेम करायला लागले. परंतु गोरक्षनाथ महाराजांनी त्या ठिकाणी ती गोष्ट जाणून घेतली आणि आपण या ठिकाणावरून लवकर निघालं पाहिजे. कारण एकदा का माणूस त्या प्रेमबंधनामध्ये गुंतला ना मायबाप, तर ते सुटत नाही. म्हणून आता आपण या ठिकाणावरून निघालं पाहिजे. गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांना म्हणतायत की आता आपण चला, अशी त्या ठिकाणी विनंती करतायत. परंतु मच्छिंद्रनाथांना कळतं की गोरक्षनाथ मला आता या ठिकाणाहून नेल्याशिवाय काही राहणार नाही बघा. असं मच्छिंद्रनाथ महाराज मैनाकिनी राणीला त्या ठिकाणी सांगतात. एके दिवशी मैनाकिनी राणी गोरक्षनाथांना म्हणाली, तुम्ही व मीननाथ मिळून नाही का या राज्याचा राज्यकारभार त्या ठिकाणी सांभाळा. मला फक्त आपला आसरा मिळेल तरी पुरे. मी तर तुमचे जे उपकार आहे ना ते कधीच विसरणार नाही. गोरक्षनाथ महाराज म्हणाले की आपण कसला विचार करत आहे की या संपूर्ण नश्वर गोष्टीमध्ये परत आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करताय. हे संपूर्ण जगत नश्वर आहे आणि त्या नश्वर जगामध्ये परत तुम्ही गुंतवण्याचा आम्हाला या ठिकाणी प्रयत्न करताय. आणि या नश्वर जगतामध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये मोह माया जाळ बंधनामध्ये मनुष्य गुंतला जातो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये मोहाचे अनेक प्रकारचे क्षण येतात बघा. परंतु मी तुमच्या प्रेमाच्या मोहामध्ये अजिबात अडकणार नाही बघा. मी माझ्या सद्गुरूंना, माझ्या मच्छिंद्रनाथांना या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे. परंतु त्या ठिकाणी मैनाकिनी राणी गोरक्षनाथ महाराजांना म्हणते, निदान 6 महिने तरी थांबा ना. तुम्ही जर 6 महिने थांबलात ना तर आपल्या सदसंगतीचा आसरा आम्हाला या ठिकाणी मिळेल, असं मैनाकिनी राणी गोरक्षनाथ महाराजाला म्हणतात. त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी मैनाकिनी राणींना विनंती मान्य केली. परंतु त्या काळामध्ये मैनाकिनी राणीने गोरक्षनाथ महाराजांना अनेक प्रकारे असे जाळामध्ये गुंतवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला मैनाकिनी राणी त्यांना मोहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते त्या वेळेला गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी ती गोष्ट नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. परंतु राणीला असं वाटलं की हा पुरुष एखाद्या सुंदर स्त्रीच्या मोहजाळामध्ये अडकेल. एका सुंदर स्त्रीला गोरक्षनाथ महाराजांच्या समोर खेळण्यास, सोंगाट्या खेळण्यास त्या ठिकाणी पाठवलं. त्या सुंदर स्त्रीने आपल्या अनुपम सौंदर्याने गोरक्षनाथ महाराजास मोहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पण गोरक्षनाथ मोहवश होत नाही.
हे पाहून त्या सुंदर स्त्रीने त्या ठिकाणी आपला पराभव त्या ठिकाणी मान्य केला. तो पाडव्याचा दिवस होता. सर्वजण आनंदामध्ये होते, परंतु मैनाकिनी राणी त्या ठिकाणी अत्यंत क्लिष्ट अंतकरणाने त्या ठिकाणी दुःखी होती. बघा, मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांच्या बरोबर जाण्याचे निश्चित होते. गोरक्षनाथांच्या गुरुभक्तीपुढे मैनाकिनी राणी पूर्णपणे त्या ठिकाणी निष्प्रभ ठरली होती. एके दिवशी गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथाला म्हणतात, गुरुदेव, हा आपला वेश घ्या, आता आपण लवकरच या ठिकाणावर निघून जाणार आहोत. दोघांनी भोजन केलं. मैनाकिनीने विनंती केली, आपण मीननाथाला बरोबर न्यावे. नाथांनी आपल्या मुलाला बरोबर घेण्याचे ठरवले. जेव्हा ते राजवाड्यातून बाहेर पडू लागले, तेव्हा मैनाकिनीने त्यांच्या नकळत एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये त्या ठिकाणी टाकली व ते जाईपर्यंत मैनाकिनी त्यांच्याकडे बघत होती. आपला पती आणि पुत्राची तिला अतिशय ओढ लागली होती. बघता बघता ते सीमेपार झाले. गोरक्षनाथाच्या मनात विचार आला होता की गुरु तर शिष्याला मोहातून सोडवत असतात, परंतु या ठिकाणी आपल्या गुरूंच्या या प्रपंचाच्या चक्रामधून बाहेर काढलं पाहिजे. मैनाकिनी अतिशय दुःखी झाली. तिला सतत मच्छिंद्रनाथाची व मीननाथाची आठवण येत होती. नाथांनी वापरलेल्या वस्तू पाहून तिला त्या ठिकाणी रडू येत होतं. रडू येऊ लागलं. तिच्या मनातील आठवणी काही केल्या कमी होत नव्हत्या. बघा, आपण जर आपल्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलं ना, आणि ती व्यक्ती जर आपल्यापासून निघून जात असेल, त्या ठिकाणी अंतःकरणात खूप दुःख होत असतं. बघ, एक वेळचा प्रसंग आहे. श्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी वृंदावनातून निघतायत. संपूर्ण गोपिका गोपीजन त्या ठिकाणी कृष्ण जाणार आहे या भावनेने प्रत्येकाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत आहेत. त्या ठिकाणी अक्रूर काका आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथामध्ये बसतात. आणि रथामध्ये बसल्याच्या नंतर सगळेजण रडतायत. भगवान श्रीकृष्णाकडे त्या ठिकाणी बघतायत, परंतु भगवान श्रीकृष्ण बघतायत तर राधाराणी या ठिकाणी दिसत नाहीये. आपली राधा दिसत नाहीये. कुठे गेली असावी? परंतु त्या ठिकाणी राधाराणी एका वटवृक्षाच्या बाजूला पाठीमागून संपूर्ण घटना त्या ठिकाणी बघत असते. राधाराणी पण रडते. कृष्ण विचारात असतो की आता आपली राधा कुठे दिसत नाहीये. त्या ठिकाणी कृष्ण त्या ठिकाणाहून अक्रूर काकाच्या त्या रथामध्ये बसून त्या ठिकाणी निघून जातात. आणि निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही गोपिका राधेजवळ येतात आणि राधेला विचारतात, राधे, काय ग कृष्ण गोकुळ सोडून जाताना तू का रडली नाहीस किंवा तू या ठिकाणी दिसली नाहीस? परंतु ज्या वेळेला राधेला विचारलं जातं त्यावेळेस राधाराणी काय म्हणते बघा, मैं मेरे कान्हा के सामने आती ना तो मेरा कान्हा कभी भी वृंदावन छोड़ के नहीं जाता. राधा रडते, सांगते. राधेचं प्रेम हे खूप अलौकिक आहे महाराज. मला फक्त एक सांगायचंय की तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करतात ना, की तो ज्या वेळेला आपल्याला सोडून जातो किंवा आपल्यातून निघून जातो ना,
त्यावेळेस खरं आपण राधेकडून शिकलं पाहिजे की विरहामध्ये कसं जगायचं, विरह सुखामध्ये कसं जगलं पाहिजे. परंतु थोडंसं मी जरा बाजूला येतो. आजकाल तुम्हाला राधा आणि कृष्ण TV सिरियलच्या माध्यमातून नाही का तुमच्या डोक्यात वेगळेच भूतं पसरवली. आजकालची काही जी टवाळखोर पोरं आहेत ती म्हणतात राधाचं आणि कृष्णाचं प्रेम सक्सेस नाही झालं. परंतु तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस कृष्ण हा 13 दिवसाचा होता ना, त्यावेळेस राधेचं वय 60 वर्षाचं होतं. किती? 60 वर्षाचं होतं. मला सांगा, 60 वर्षाची आई समान असणारी जी राधा आहे ती त्या कृष्णाला मांडीवर घेऊ शकते ना? ती त्या ठिकाणी 60 वर्षाची आहे. आणि त्यांचं नाव पुढे करून लोक आजकाल त्यांना नावं ठेवतात. कृष्ण जाणा तुम्ही, कृष्ण ओळखा, कृष्ण काय आहे. कृष्ण दुसरं तिसरं काही नाही हो. कृष्ण कर्षती इति कृष्ण, ज्याचं आकर्षण आहे तो कृष्ण आहे. म्हणून कृष्ण समजून घ्या. मच्छिंद्रनाथ महाराज, मैनाकिनी राणी हे सिद्धांत दृष्टांत कशासाठी, यांचं जीवनचरित्र काय सांगतं आम्हाला की आपण किती दिवस मोहमाया जाळ बंधनामध्ये गुंतून राहायचं. कधीतरी परमार्थाच्या वाटेवरती या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यातून, या कथा माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपल्यावरती किती जरी कोणी जरी मोहावश मोह अस्त्र टाकण्याचं काम केलं ना, तरी परमार्थापासून, आपल्या भगवंतापासून कधीच दूर जाऊ नका. कारण या जगामध्ये जर काही शाश्वत सत्य असेल ना, तर ते फक्त प्रेम आहे. आणि हेच प्रेम तुम्ही नश्वर जगातल्या लोकांवरती करण्यापेक्षा ना, ते भगवंतावरती करा. प्रेमाचा जिव्हाळा मुखाशी आले, प्रेमाचा जिव्हाळा मुखाशी आले, प्रेमाचा जिव्हाळा मुखाशी आले, प्रेमाचा सार्थक झाले संसाराचे, सार्थक झाले संसाराचे. संसाराचे केशव नाम सार विठ्ठल उच्चार, केशव नाम सार विठ्ठल संचार, नाम निरंतर हृदयी वसे, नाम निरंतर हृदयी वसे, नाम निरंतर हृदयी वसे, नाम निरंतर हृदयी वसे, हृदयी वसे, हृदयी वसे. प्रेमाचा जिव्हाळा
दरवर्षी नवीन मोबाईल निघतो. ह्या मोबाईलवरचं प्रेम कमी होतं, दुसरा मोबाईल घेण्याची इच्छा निर्माण होते. किंवा प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत तेच, व्यक्तींच्या बाबतीतही तेच. तुमच्या जीवनामध्ये आलेली माणसं तुम्हाला कधी अगोदर प्रेम होतं, नंतर ती नको नकोशी वाटतात. चांगली माणसं भेटतात ना, परत ती नको नकोशी वाटतात. आणि तिसरं स्थान, या गोष्टीवर कधीच प्रेम करू नका. आज मी अहिल्यानगरमध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये राहावंसं वाटतं, परंतु दुसऱ्या दिवशी वृंदावन सारख्या तीर्थक्षेत्रात गेलं की परत तिथं पण राहावंसं वाटतं. म्हणून या 3 गोष्टीवर कधीच प्रेम करू नका. आणि 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाळा. प्रत्येक गोष्टीची सीमा आणि वेळ, ही गोष्ट समजून घ्या. बघा, तुम्ही जर वेळेला वेळ दिला ना, तर वेळ तुम्हाला नक्कीच एक दिवस वेळ दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्टीची सीमा आहे, त्या सीमेवरती राहण्याचं काम करा. म्हणून असो जास्त काहीकडे भटकत नाही. त्या ठिकाणी मैनाकिनी राणी अतिशय दुःख झाली, आणि दुःखी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मैनाकिनी राणी खाली रडतीये, आणि वरून विमानामध्ये उपरिचर नावाचा जो वसू आहे त्या ठिकाणी विमानातून त्या ठिकाणी जात असतो. परंतु रडण्याचा आवाज आलाय, आणि रडण्याचा आवाज आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते विमान खाली उतरवलं जातं. आणि मैनाकिनी राणीला ते वसू म्हणतात की तू रडण्याचं काही कारण नाही, ही तर तुझी खरी शापातून मुक्त होण्याची या ठिकाणी वेळ आहे. तुला काळजी करण्याचं या ठिकाणी काहीही काम नाही. मी तुला सिंहल द्वीपामध्ये नेण्यासाठी या ठिकाणी आलोय. आणि मैनाकिनी राणी त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन स्तब्ध होते. असं सांगितलं जातं, हा जो 21 नंबरचा अध्याय ना, या अध्यायामध्ये, या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने ज्या व्यक्तीला गोहत्येचं पातक लागलेलं आहे, तर त्या व्यक्तीच्या जीवनातून गोहत्येचं पातक या ठिकाणी नष्ट होतं. आणि त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी तपलोक त्या ठिकाणी प्राप्त होतं. सगळ्यांनी हात वर करायचे, सुंदर असं नामचिंतन करायचं. जय देवा जय देवा जय मच्छिंद्रनाथा, जय देवा जय देवा जय मच्छिंद्रनाथा, जय देवा जय देवा जय मच्छिंद्रनाथा, जय देवा जय देवा जय मच्छिंद्रनाथा. चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया. हे गोरखाया गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया, गोरखाया गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया. चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखा, चलो मच्छिंद्र गोरखा. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. जय हो.
मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्यावो दिगंबरा दिगंबरा श्री बालवल्लभ दिगंबरा 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 श्री बालवल्लभ दिगंबरा 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 श्री बालवल्लभ दिगंबरा चलो मचिंदर गोरखाया चलो मचिंदर चलो मचिंदर गोरखाया 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 बोलो मच्छिंद्रनाथ भगवान की जय बोलो गौरनाथ भगवान की जय बोलो प्रभु भगवान की जय पंचमुखी गिरजा पार्वती पते हर बोला हर हर महादेव। त्या ठिकाणी मैनाकिनी राणीला उपरचर वसूने तिच्या मूळ नावाने सिंहलद्वीपाचे स्मरण करून दिले। शापामुळे हे संपूर्ण कथा या ठिकाणी घडली आहे हेही त्या ठिकाणी तिला सांगण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं। तो आता सिंहलद्वीपामध्ये मूलस्थानी राहा। 12 वर्षांनी इंद्र एक मोठा यज्ञ या ठिकाणी करेल। त्यावेळी नवनाथ आणि देवता तेथे येतील। त्यावेळी तुझी मच्छिंद्रनाथ व मीननाथांशी भेट होईल। येथे दैरभामा नावाची एक दासी आहे, तिला राज्यावर बसव असे सांगून नंतर उपरचर वसूने तिला सिंहलद्वीपात नेले आणि तिची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली। मच्छिंद्रनाथ, मीननाथ आणि गोरक्षनाथ महाराज यात्रेसाठी निघाले। ते एक आमराईत आले। या ठिकाणी कानिपनाथांनी गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ श्री राज्यात आहे ही बातमी सांगितली होती। त्या भूमीला गोरक्षनाथांनी वंदन केलं। पुढे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या हेलापट्टण येथे नेले। तेथील मैनावतीचा परिचय करून दिला। मैनावतीने त्याचे मनापासून त्या ठिकाणी स्वागत केलं आणि त्या ठिकाणी जलेंद्रनाथ आणि गोपीचंद यांचा सर्व वृत्तांत त्या ठिकाणी कथन करून त्यांना सांगितला। ते त्या ठिकाणी 3 दिवस राहिले। नंतर जगन्नाथपुरीला आले आणि जगन्नाथपुरीला आल्याच्या नंतर तेथून ते सौराष्ट्रात पोहोचले। ते एका गावात नदीच्या काठी उतरले होते। मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराजांना म्हणतायत, पलीकडे मीननाथ प्रातर्विधीसाठी गेला आहे, त्याला तू नदीवर घेऊन ये, तोपर्यंत मी गावात जाऊन येतो। त्याचप्रमाणे गोरक्षनाथ महाराज मीननाथांकडे गेले। मीननाथांचे सर्व शरीर हे अस्वच्छ त्या ठिकाणी होते। गोरक्षनाथांनी त्याला नदीवर नेले आणि त्या ठिकाणी खडकावरती बसण्यास त्या ठिकाणी सांगितलं। परंतु गोरक्षनाथ महाराजांना त्या ठिकाणी राग आला आणि त्या मीननाथाला हाताला धरलं आणि त्या ठिकाणी खडकावरती आपटण्याचं काम केलं। परंतु त्या ठिकाणी असं झालं की मीननाथाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। त्यांचे रक्त आणि मांस माशांना खायला दिले। आपण मोठा परोपकार केला असे त्यांना वाटले आणि कातडे सोलून त्या ठिकाणी स्वच्छ धुण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि छपरावर ते वाळत घातले। मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षा मागून परत आले। त्यांना मीननाथ कोठेच दिसेना। त्यांनी गोरक्षनाथास मीननाथाबद्दल विचारले। गोरक्षांनी जे केले ते सांगितलं। मच्छिंद्रनाथांना फार वाईट वाटलं। बघा, आपल्या गुरूंच्या नेत्र कमलातून अश्रूच्या धारा वाहून गोरक्षनाथ म्हणाले, हे स्वामी, आपण एवढा शोक कशासाठी करताय?
मानवी देह हा क्षणभंगूर आहे. या क्षणभंगूर देहाबद्दल आपण इतकी मोठी आसक्ती ठेवताय? कारण नश्वर देहाबद्दल इतकी आसक्ती बरी नव्हे. तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असताना देखील माझ्यावरती का राग काढता? ठीक आहे, हा घ्या तुमचा सुपुत्र. गोरक्षनाथांनी एका दिव्य मंत्राचा जप करून आपल्या जवळील भस्म त्या कातडीवर टाकले. त्यावेळी दैवयोगाने मीननाथ त्या ठिकाणी पुन्हा जिवंत झाला. बोलिये मीननाथ भगवान की जय. मीननाथाचे शरीर नाशवंत असले तरी त्याचा आत्मा अविनाशी आहे हे तुम्ही कसे जाणले नाही? तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, अरे गोरक्षनाथा, स्वतःला महज्ञानी समजू नकोस. आत्मा अविनाशी आहे आणि शरीर हे भ्रम आहे. बघा, आत्मा देखील काय आहे? अविनाशी आहे. आणि शरीर काय आहे? हा फक्त भ्रम आहे. आजकाल या शरीराला नटवण्यामध्ये सगळेच मग्न असतात. कोणी फॅरन लवलीच लाव, कोणी पावडरच लाव. तुम्हाला सांगू का, तुमच्या दिसण्यावरती तुम्ही किती खर्च करता? आता ते काहीतरी एक नवीनच निघालंय बघा, पार्लर, ब्युटी पार्लर. एकदा काय झालं, एकाच मुलाचं लग्न एका मुलीसोबत ठरतं आणि ठरल्याच्या नंतर पूर्वी परंपरा होती अशी, त्याने असं ठरवलं की पूर्वीच्या पद्धतीने प्रमाणेच आपल्याला लग्न करायचं. आई बाबाने मुलगी बघितली आणि आता मोबाईलमध्ये असे सॉफ्टवेअर निघाले की ते काय ते स्नॅपचॅट वगैरे, त्याच्यावरती बऱ्याच पद्धतीने लोक ते करतात. वेगवेगळे रंग रूप त्या ठिकाणी लावतात बघा. आणि तो फोटो त्याने बघितला आणि त्याने लगेच 5 क्षणी होकार देऊन टाकला बघा की मला मुलगी आवडली म्हणजे. आणि आवडल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, बाबा मला पसंत आहे, परंतु लग्न बिग्न ठरण्याची वेळ एकाच दिवशी सगळं करायचं म्हणलं. आजकाल पहिले कसं असायचं बघा, 4-4, 5-5 दिवस लग्न चालायचे. आणि आता तसं नाही, आता लवकरच उरकून घेतात. कारण का तर लोक काड्या करतात म्हणले. नाही करतात ना लोक काड्या, म्हणून जास्त दिवस ठेवायचं नसते म्हणते. म्हणून यांनी ठरवलं की बाबा एकाच दिवशी सगळं आपल्याला काय करायचंय, उरकून घ्यायचंय. पण मग आजकाल मुलींचं काय, ब्युटी पार्लर वगैरे सगळं झाल्याशिवाय त्या काही घराच्या बाहेर निघत नाही आणि काय त्या गेटमध्ये येत नाही. बापाने मस्त 5-10 हजाराची ब्युटी पार्लरवाली ती बाई सांगितली. तिने तिचं असं स्वरूप बनवलं, ती इतकी सुंदर दिसायला लागली जशी काय अप्सराच. त्या ठिकाणी लग्न बिग्न लागतं, त्या नवरीला घरी घेऊन जातात आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ती पोरगी काय करते, तोंड धुते बघा. तोंड धुतल्याच्या नंतर मोकार मेकअप तो त्या बेसिंगमध्ये पडतो. आणि सकाळी हा बघत होतो काय, हे मॉडेल कोणतं आहे दुसरं. रात्री जे बघितलं ते नव्हतंच. ही अशी पद्धत आहे बघा. देवाने जे दिलंय ना त्याच्यामध्ये खुश राहायला शिक. कुठं सिरमच लावू दे, कुठं डोक्याला काहीच लावू दे, कुठं सकाळी शॅम्पूच लावू दे. पहिले होतं कसं काय नाही. म्हणून आपल्या देहावरती आपण किती खर्च करतो. हा नश्वर देह आहे, याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरूंना सांगतात. परंतु दैवयोगाने त्या ठिकाणी मीननाथ महाराजांचा परत एकदा त्या कातड्यावरती भस्म वगैरे फेकून त्या ठिकाणी मीननाथ महाराजांचा परत एकदा जन्म होतो. मच्छिंद्रनाथ व मीननाथ महाराज यांनी एकमेकांची प्रेम मिठी घेतात. धन्य ते पिता पुत्र. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास म्हणाले, स्वामी, आपल्याकडे दिव्य अशी संजीवनी विद्या असताना आपण मीननाथाला का जिवंत केलं नाही बरं?
मीननाथाचे शरीर हे नाशवंत असले तरी आत्मा त्याचा काही त्या ठिकाणी अविनाशी आहे असं त्या ठिकाणी परत एकदा संवाद होतो. अविनाशी आहे हा शरीर, हा भ्रम आहे. या भ्रमरूपी शरीराला तुम्ही परत का जागृत केलं नाही हे मी जाणतो. मीननाथ ज्यावेळी अस्वच्छ झाला तो त्यावेळी त्यांच्या शरीरातून घाण हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच होता. मी तुझी परीक्षा पाहण्यासाठी रडण्याचं नाटक या ठिकाणी केलं होतं. बघा, गुरु कुठेही परीक्षा घेतात बरं का, कुठेही कशाही पद्धतीने गुरु वागतात, कशाही पद्धतीने त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, कशाही पद्धतीने ती गोष्ट जाणून घेतात. म्हणून त्या ठिकाणी गुरुने त्या ठिकाणी रडण्याचं नाटक केलं. गुरुची विद्या गुरूंना शिकवण्याची आपण चूक केली हे गोरक्षनाथ महाराजांच्या लक्षात येतं. आणि हे गोरक्षनाथ महाराजांना कळल्याच्या नंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या सद्गुरुनाथांना त्या ठिकाणी क्षमा मागितली असं सांगितलं जातं. बघा, या अध्यायाचं आपण जर पठन केलं, चिंतन केलं तर विद्यासंपन्न सुपुत्राची प्राप्ती होते. ज्यावेळेस आपण कुठल्या तरी धार्मिक ग्रंथाचं पारायण करतो, पठण करतो, ज्यावेळेस एखादी आई गर्भावस्थामध्ये असते ना त्यावेळेस त्या आईने कुठल्या तरी ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे, जेणेकरून सद्विचारी सद्विवेकी संतती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी पारायण केलं पाहिजे. आणि ह्या अध्यायाचं असं विशेष महत्त्व सांगितलंय बघा, की आपल्याला जर विद्यासंपन्नवान पुत्र संतती प्राप्त व्हावी अशी वाटत असेल तर हा पाठ, हा अध्याय आपण वाचला पाहिजे. सगळ्यांनी एकदम मस्त हातवरती करायचे आणि नामचिंतन करायचं. आता तुम्ही म्हणत असाल की हे हातवर करणं, नामचिंतन करणं कशासाठी? कारण आपल्याही जीवनामध्ये थोडंसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन झालं पाहिजे. कारण फक्त श्रवण भक्ती महत्त्वाची नाही, तर त्याच्यामध्ये ते चिंतन, मनन आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही हाताने टाळी वाजवून मुखाच्या द्वारे घ्यायचं असतं. तुम्ही नुसतंच टाळ्या वाजवतात, टाळ्या वाजवायच्या आणि टाळी वाजवण्याच्या बरोबर काय करायचं, नामचिंतन पण घ्यायचं आहे. जय बोलो जय बोलो नवनाथ बाबा की जय बोलो जय बोलो जय बोलो नवनाथ बाबा जय बोलो. जय बोलो जय बोलो नाथ बाबा की जय बोलो जय बोलो जय बोलो नाथ बाबा की जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो मच्छिंद्रनाथ बाबा की जय बोलो गोरखनाथ बाबा की जय बोलो गहिरीनाथ बाबा की जय बोलो गहिरीनाथ बाबा
भरतरीनाथ बाबा की जय बोलो गरीबनाथ बाबा की जय बोलो भरतरीनाथ बाबा की जय बोलो रेवनाथ बाबा की जय बोलो नागनाथ बाबा की जय बोलो जय बोलो बाबा की जय बोलो जय बोलो जय बोलो बाबा की जय बोलो जय बोलो बाबा की जय बोलो जय बोलो जय बोलो बाबा की जय बोलो जय बोलो अलग किरण जय बोलो अलग किरण बाबा की जय बोलो अलग किरण बाबा की जय बोलो जय बोलो जय बोलो अलग किरण बाबा की जय बोलो जय बोलो जय बोलो बाबा की जय समोर सुवर्णवीट आणि मच्छिंद्रनाथाची कथा आपण या ठिकाणी बघणार आहोत. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराज मीननाथ हे त्रिनाथ पुढे दक्षिण दिशेला गेले. पुढील सर्व प्रवास अरण्यात गेला. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, गोरक्षनाथ मला अरण्यात जाण्याची भीती वाटते. गोरक्षनाथ महाराज म्हणतात, अरण्यातून प्रवास करताना जर काही संकटे आली तर आपल्या मंत्र सामर्थ्याने संकट निवारण करू. गोरक्ष मनात म्हणाले, आपले गुरु महान सिद्ध योगी पुरुष आहेत. त्यांनी आपल्यापर्यंत अनेक संकटांवरती त्या ठिकाणी त्यांनी मात केलेली आहे. मी थोडा वेळ सरोवरावर जाऊन येतो, तोपर्यंत तू गोरक्षनाथांच्या जवळ थांब. मच्छिंद्रनाथांनी आपली झोळी गोरक्षनाथांकडे सुपूर्त केली. गोरक्षनाथांनी गुरुची झोळू त्या ठिकाणी जड लागायला लागली. बघा, गोरक्षनाथांनी ती जी झोळी उघडून पाहिली, आत एक मोठी सुवर्णवीट त्या ठिकाणी होती. गोरक्षनाथांनी ती सुवर्णवीट ओवाळली आणि फेकून दिली. असं सांगितलं जातं, खरंच तुम्ही अहिल्यानगरवासी इतके भाग्यवान आहात ना, की तुमच्या नगरला सगळ्या नवनाथांचं सानिध्य या ठिकाणी प्राप्त झालंय. बघा, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. बघा, ती सुवर्णवीट ओवाळून फेकल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती सुवर्णवीट फेकल्यानंतर ती सोनई या ठिकाणी जाऊन पडली आणि सोनईवरून ओवाळल्याच्या नंतर ती फेकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो एक गोरक्षनाथ गड निर्माण झाला, गर्भगिरी. म्हणजे खरं तर भाग्यवान कोण आहेत? तर भाग्यवान कोण आहेत माहिती आहे? की ज्यांचा जन्म या भारत देशामध्ये झाला ती खरंच भाग्यवान आहेत. अजून भाग्यवान जर कोण म्हणायचं असेल तर ज्यांचा जन्म महाराष्ट्र भूमीमध्ये झाला. आणि मी तर म्हणेल महाराष्ट्रात झाला याच्याही पलीकडे
तुमचा सगळ्यांचा जन्म, तुमचं सानिध्य तुम्हाला ज्या भागामध्ये लाभतं आहे, तुम्ही महाभाग्यवान आहात की ज्या भागाचं लाभ तुम्हाला या ठिकाणी होतो आहे. आणि ही सगळी या मंडपात बसलेली महाभाग्यवान लोक आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं ज्या भागाचं अस्तित्व, ज्या भागाला तुम्ही जोडली गेलात आणि त्याच भागामध्ये आज नवनाथ भक्तीचं रसस्वादन आपण या ठिकाणी करतात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. धरती जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि वो हरि वो हरि वो हरि वो. जहाँ हर बालक एक मोहन है, हरि राधा एक बाला, हरि राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारत जय भारती. भारत माता की जय. भारत माता की वंदे वंदे. त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी ती झोळी उघडून पाहिली तर आतमध्ये सोन्याची ती सुवर्णवीट त्या ठिकाणी दिसत नाहीये. गोरक्षनाथांनी ओळखले की ही सुवर्णविटीमुळे आपल्या गुरूंना अरण्यात प्रवास करायला भीती वाटते असं त्या ठिकाणी त्यांना वाटलं. परंतु त्या ठिकाणी ज्या विटेचा मोह होता ती वीट तर फेकून दिली आहे. परंतु झोळीमध्ये बघतो तर वीट दिसत नाही. त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना वाटता. गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरूंना परत एकदा म्हणतात, हे गुरुदेव की आपल्याला ब्रह्मज्ञानी मनुष्याला सुख संपत्ती सोने नाणे याचा मनामध्ये कसला लोभ धारण करताय, कसला लोभ आहे, याची गरज नाही. गोरक्षनाथांनी समोरचा काळा डोंगर संपूर्ण सोन्याचा करून त्या ठिकाणी टाकला. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास म्हणाले, आपण ही सुवर्णवीट या ठिकाणी का बाळगली आहे. मच्छिंद्रनाथ म्हणाले, पुढे एक ऋषीचा आश्रम आहे, त्या आश्रमात अनेक साधू आणि तपस्विनी येतात. त्या सर्वांनी शुद्धाक्षांती करण्याचा माझा मनोदय होता. गोरक्षनाथ म्हणाले, तुम्ही चिंता त्या ठिकाणी करू नका, मी आपली मनोकामना पूर्ण करीन. गोरक्षनाथांनी चित्रसेन गंधर्वास बोलावून घेतले.
सर्व साधू संत ऋषी मुनी यक्ष गंधर्व किन्नर देवी देवता इत्यादी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन त्या ठिकाणी देण्यास सुरुवात दिलं. चित्रसेनाने गोरक्षनाथाची आज्ञा मानून सर्व व्यवस्था पार पाडली. आपल्या शिष्याशी ही किमया पाहून मच्छिंद्रनाथ भारावून गेले. गोरक्षनाथ त्यावेळी गहिनीनाथांची आठवण झाली. मच्छिंद्रनाथाच्या परवानगीने त्यांनी गहिनीनाथास बोलावून आणण्याचे ठरवले. मधु ब्राह्मणाच्या निवासस्थानी गहिनीनाथांचा सांभाळ त्या ठिकाणी गंगाबाई करत होती. सुरोचन गंधर्वामुळे मच्छिंद्रनाथांनी मधु ब्राह्मणांसाठी एक पत्र दिलं आणि एक पत्र दिल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाने ते पत्र वाचले व गहिनीनाथास सोपवून दिले. त्या ठिकाणी नीलकंठाने गहिनीनाथाच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाले, करभजन ऋषींनी या देहामध्ये अवतार घेतला आहे. याचा शिष्य म्हणून मी पुढे अवतार घेणार आहे. याला आता माझ्यासमोर दीक्षा द्या. आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी त्यावेळी गणेश पित्यांचा व इतर देवी देवतांच्या साक्षाने गहिनीनाथास कानमंत्र दिला. गोरक्षनाथ कुबेरास म्हणाले, हा समोरील डोंगर सुवर्णमय झाला आहे, त्यामुळे याचा स्वर्गलोकी न्या व तेथील लोकांना आवश्यक ती वस्त्रभूषणे द्या. कुबेर म्हणाला, हा पर्वत इथेच असू दे, मी सर्व वस्त्र आभूषणे पुरवतो. हा पर्वत अदृश्य स्वरूपात पृथ्वीलोकी राहील. कुबेरांनी सर्वांचे वस्त्र आणि आभूषणे देऊन सन्मान त्या ठिकाणी केला. गहिनीनाथांचा योगाभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांना मधुविप्राकडे पाठवण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोलेनाथ त्याच ठिकाणी राहिले. बघा, असं सांगितलं जातं या 23व्या अध्यायामध्ये. या अध्यायाचं मनन चिंतन आणि पठन आपण जर केलं तर आपल्या घरामध्ये नाही का सुवर्ण अक्षय या ठिकाणी प्राप्त होतं. सगळ्यांनी हातवरती करायचं आहे. आणि ज्या गंगूबाईने गहिनीनाथ महाराजांचा सांभाळ केला होता त्यांची सुंदर अशी झाकी आपल्यासमोर आमच्या भगिनी, आमच्या ताईसाहेब मयुरीताई, त्यांच्या माध्यमातून आपल्याला दररोज झाकीचा आनंद या ठिकाणी मिळतोय. म्हणून आता सुंदर असं भजन होईल. आपण सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे आणि गंगूबाई आणि गहिनीनाथ महाराज आपल्या समोर येतील. आवो आवो गहिनीनाथ आजा, आवो आवो नवनाथ आजा, आवो आवो नवनाथ आजा, आवो आवो नवनाथ आजा. टाळी वाजवा, भजन करा. बसा जाओ, हमरे दिल में बसा जाओ, हमरे मन में बस जाओ, हमरे तन में बस जाओ. आओ आओ नवनाथ आ जाओ, आओ आओ नवनाथ आ जाओ. आयोजकांनी आरतीची तयारी केली. आओ रे आओ नवनाथ बाबा.
ठिकाणी गहिनीनाथ महाराजांचा योगाभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मधु ब्राह्मणांकडे गहिनीनाथ महाराजांचा आणि योगाभ्यास करण्यासाठी राहिलेलं जे काही शिक्षण होतं ते पूर्ण करण्यासाठी त्या मधुविप्राकडे गंगूबाईंनी त्या ठिकाणी त्यांना सुपूर्द केलं. आता राहिलेली कथा उद्याच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत.